आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असणाऱ्या श्री क्षेत्र नेवासा येथून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्टेशन इथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि नेवासेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पालखीला भेट देऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखीमधील पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं। दर्शनानंतर खासदार वागचौरे आणि आमदार लंघे यांनी वारकऱ्यांना शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबतीमध्ये माहिती दिली आहे। वारीच्या दरम्यान तसेच मुक्कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी संदर्भात त्यांनी संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थेचे प्रमुख देवीदास महाराज म्हस्के तसेच पालखी सोहळ्याचे अध्यक्ष उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर आणि विठ्ठल आश्रमाचे रामभाऊ महाराज राऊत तसेच राम महाराज झिंजुरके तसेच संस्थेचे विश्वस्त कैलास जाधव आणि कृष्णा पिसोटे यांच्याशी चर्चा केली आहे। सुमारे 20 ते 30 हजार वारकरी या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत। यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्या मोठी लक्षणीय आहे। तर अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सुदर्शन मोमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या प्रस्थानापासून ते अहिल्यानगर जिल्ह्याच्या चापडगाव हद्दीपर्यंत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी सोहळ्याचा प्रवेश झाल्यानंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सोलापूर पोलीस प्रशासनाकडून पुरेसा बंदोबस्त न दिल्याबद्दल वारकऱ्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे तसेच पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे सोलापूर पोलीस प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि पालखी सोहळ्याला तातडीनं विशेष बंदोबस्त पुरवण्याची मागणी केली आहे। आपला हा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा यामध्ये जवळजवळ 40 दिंड्या सहभागी आहेत आणि जवळजवळ 25 ते 30 हजार समाज आहे। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत बॉर्डर पर्यंत पोलीस प्रशासनाने खूप सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं, सहकार्य केलं। रोजच्या रोज 2-3 गाड्या पोलिसांच्या होत्या आणि खूप सिक्युरिटी त्या ठिकाणी मिळाली। परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर हे बघा दुतर्फा रांगा लागलेल्या आहेत ट्रॅफिकच्या आणि काल परवा एक गाडी सोहळ्यामध्ये म्हणजे दिंडीमध्ये सुद्धा घुसली होती। अशा अनेक दुर्घटना घडू नयेत याकरता पोलीस प्रशासन असेल व शासनाने या गोष्टीकडे अगदी काळजीनं आणि बघण्याची आवश्यकता आहे। शासनाला आमच्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा समाजाच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी या सोहळ्यासाठी वेगळ्या प्रकारे पोलिसांचं नियोजन करावं, पोलीस प्रशासन पाठवावं अशी आमची सर्व वारकऱ्यांची भावना आहे।
श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणून निघालेला आहे. तरी आपल्या आयल्यानगर पर्यंत पोलीस प्रशासनाने आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. तसं आयल्यानगर पर्यंत खूप सहकार्य केलेलं आहे, पण तिथून पुढे सोलापूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने आमची काहीच दखल घेतलेली नाही. आम्हाला लक्ष दिलेलं नाही. काय आमच्याकडे ट्रॉफिक वगैरे फुल जाम झालेली आहे, कोणी संरक्षण नाही, काही नाही. याची दखल इथले पालकमंत्री, मुख्यमंत्री साहेब, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीमधून भव्य दिव्य दिंडी सोहळा या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे. खर तर अनेक थोर संत महंत, त्यामध्ये हरिभक्तपरायण राऊत महाराज असतील, हरिभक्तपरायण देवीदासजी मस्के महाराज असतील, हरिभक्तपरायण झिंजुरके महाराज आहेत, हरिभक्तपरायण मंडलिक महाराज आहे आणि अनेक थोर संत महंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा मार्गक्रम करत आहे. खर तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर थोडस ट्रॅफिकची फार मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली. मी करमाळ्याचे आमदार यांच्याशी माझं बोलणं झालंय. परत मी या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांच्याशी आता बोलणार आहे. आणि एवढ्या मोठ्या दिंडी सोहळ्याला खर तर फार मोठी यंत्रणा, पोलीस यंत्रणा लागणार आहे. त्याच्यासाठी मी देखील आता पंढरपूरलाच त्या ठिकाणी जात आहे आणि म्हणून या दिंडी सोहळ्याला कुठल्याही अडचणी येऊ नये याच्यासाठी माझे प्रयत्न आहे. खर तर मोठ्या संख्येनं महिला भगिनी, माता भगिनी, भाविक भक्त, थोर संत महंत हजारोच्या संख्येनं या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. आणि म्हणून हा दिंडी सोहळा खर तर हे दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा दिंडी सोहळा वाढलेला आहे. आणि म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुखसुविधा, विशेष करून पोलीस यंत्रणा ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे. मी लवकरच या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांशी बोलून हा तातडीनं कसा प्रश्न सुटेल याच्यासाठी मी लक्ष देणार आहे. धन्यवाद. शंकर नाबदे, सी 24 तास, निवासा.